गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स डिस्कस करत असतो। UPSC प्रिलियम मेन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे। UPSC काय दुसरा कोणताही एक्झामसाठी चालू घडामोडी हा टॉपिक अनिवार्य आहे। प्रत्येक एक्झाममध्ये मग ती UPSC असो, MPSC राज्यसेवा असो किंवा कोणतीही सरळ सेवा असो, त्या प्रत्येकासाठी चालू घडामोडी हा विषय अनिवार्य आहे। याच्यावर कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स हे प्रत्येक एक्झाममध्ये कंपल्सरी असतात। तर बघूयात आजच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या नेमक्या काय आहेत। तर सगळ्यात आधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। यामुळे जे आम्ही रोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, तर खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे। तर बघूयात पहिला महत्त्वाचा पॉइंट काय आहे। तर UKच्या पंतप्रधानांनी स्वीकारलं प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांचे निमंत्रण, मोदींनाही रिटर्न गिफ्ट। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केलेली होती। त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक निमंत्रण दिलं होतं। दरम्यान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निमंत्रण स्वीकारलं असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी देखील होणार आहेत। लक्षात घ्या, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण वेगळ्या देशातील जे काही प्रमुख अतिथी असतात त्यांना निमंत्रण देत असतो। तर याच्याशी रिलेटेड देखील एक्झाममध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात, म्हणून हा टॉपिक इथे मी घेतलेला आहे। तर याचा एक वेगळा चार्ट बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते इझी पडेल आणि दरवर्षी जे काही प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती त्यांचं तुम्हाला फास्टमध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकाल। ओके, तर यानंतर बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल। ब्रेक्झिट नंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचे निमंत्रण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे। तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 परिषदेसाठी उपस्थित राहण्याचंही निमंत्रण दिलेलं आहे। ओके, ब्रिटनने ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याची देखील म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 परिषदेसाठी आमंत्रित केलेलं आहे। यावर्षी ब्रिटनमध्ये G7 परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॅमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा देखील केलेली आहे। ओके, तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोरिस जॉन्सन यांची उपस्थिती राहणार आहे। त्यानंतरच ब्रिटनमध्ये G7 परिषद पार पडणार आहे त्याच्यासाठी बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देखील दिलेलं आहे। ओके, तर लक्षात घ्या, परत एकदा फास्टमध्ये आपण रिव्हिजन करूयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली होती। त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं। दरम्यान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे निमंत्रण स्वीकारले असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत। ब्रिटनने ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 परिषदेसाठी आमंत्रित केलेले आहे। यावर्षी ब्रिटनमध्ये G7 परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे। ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॅमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केलेली आहे। बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल। ब्रेक्झिट नंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं देखील म्हटलेलं आहे। तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण देखील दिलेलं आहे। ओके,
त्यानंतर बघणार आहोत ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास 100 दिवसांवर. या आधीच्या लेक्चरमध्येही आपण ऑलिम्पिकच्या रिलेटेड लेक्चर घेतलेलं होतं, त्यामध्ये याची पूर्ण डिटेल मी दिलेली आहे. ते लेक्चर देखील तुम्हाला बघायचं असेल तर बॅक जाऊन ते लेक्चर तुम्ही बघू शकता. तर कोरोना संसर्ग असूनही जगभरात कायम असला कोरोना संसर्ग अजूनही जगभरात कायम असला तरी टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ठरल्याप्रमाणे होणार असे सांगण्यात येत आहे. त्यानुसार ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास बरोबर 100 दिवसांवर आल्याचे घोषित देखील करण्यात आलेलं आहे. ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास फुकुशिमा येथील 10,000 खेळाडूंकडून तसेच काही हजार स्वयंसेवकांकडून 25 मार्च पर्यंत सुरू होईल असे संयोजन समितीने स्पष्ट केलेले आहे. तर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जर ऑलिम्पिकचे आयोजन झाले असते तर यावर्षी देखील फुकुशिमा येथूनच क्रीडा ज्योतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. ओके, तर प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे क्रीडा ज्योतीच्या मार्गात मोठ्या संख्येने प्रवेश दिला जाणार नाहीये कोरोना संसर्गामुळे. तसेच गाड्यांची संख्या देखील त्या दरम्यान कमी असेल असे आम्ही पाहू. 121 दिवस क्रीडा ज्योतीचा प्रवास असणार आहे. तसेच 859 शहरांमधून तिचा प्रवास असेल असे टोकियो ऑलिम्पिकच्या संयोजक समितीने उपव्यवस्थापकीय संचालक युकिहिको न्योमुरा यांनी सांगितलेलं आहे. ओके, लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, कोरोना संसर्ग अजूनही जगभरात कायम असला तरी टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ठरल्याप्रमाणे होणार असे सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास बरोबर 100 दिवसांवर आल्याचे देखील घोषित करण्यात आलेले आहे. ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास फुकुशिमा येथून 10,000 खेळाडूंकडून तसेच काही हजार स्वयंसेवकांकडून 25 मार्च पासून सुरू होईल असे संयोजन समितीने स्पष्ट केलेले आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जर ऑलिम्पिकचे आयोजन झाले असते तर या वर्षी देखील फुकुशिमा येथूनच क्रीडा ज्योतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. तसेच प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे क्रीडा ज्योतीच्या मार्गात मोठ्या संख्येने प्रवेश देणार नाही. तसेच गाड्यांची संख्या देखील त्या दरम्यान कमी असेल असे आम्ही पाहू. 121 दिवस क्रीडा ज्योतीचा प्रवास असणार आहे. तसेच 859 शहरांमधून तिचा प्रवास असेल असे टोकियो ऑलिम्पिकच्या संयोजन समितीचे उपव्यवस्थापकीय संचालक युकिहिको न्योमुरा यांनी सांगितलेले आहे. ओके, त्यानंतर बघूयात NDAचं RDAला उत्तर 20 लाख तरुणांना रोजगार देणार. ओके, राजकारणाशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर बिहार निवडणुकांपूर्वी राज्यातील तरुणांच्या रोजगाराचा विषय गाजला होता. RJDचे नेते तेजस्वी यादव यांनी निवडणुकांपूर्वी सत्तेत आल्यास राज्यात 10 लाख नोकऱ्या देणार असल्याचे आश्वासन दिले होतं. परंतु राज्यात NDAचं सरकार सत्तेत आलं. दरम्यान मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रोजगारावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत 20 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय झाला. यासोबतच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळानं कोरोना लसीही 15 अजेंड्यावरही शिक्कामोर्तब केलेला आहे. ओके, तर बिहार निवडणुकांपूर्वी ज्या राज्यातील तरुणांना रोजगाराचा विषय गाजलेला होता तो आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर RJDचे जे नेते होते तेजस्वी यादव यांनी निवडणुकांपूर्वी जर आपण सत्तेत आलो तर 10 लाख तरुणांना नोकऱ्या देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु राज्यात NDAचं सरकार सत्तेत आलं. दरम्यान मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील रोजगारावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीत 20 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय झाला. यासोबतच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळानं कोरोना लसीही 15 अजेंड्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ओके, तर पाटण्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अजेंड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यात कोरोना लसीवरही सरकारनं मोठं निर्णय घेतलं. नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याचंही या बैठकीत निश्चित करण्यात आलेलं आहे. बिहार निवडणुकांमध्ये रोजगाराचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता. तर RJDच्या नेतृत्वाखालील आघाडीने या निवडणुकांमध्ये रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने उचलला होता. परंतु या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील 5 वर्षासाठी 20 लाख नोकऱ्या देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त तरुणांना रोजगारासाठी 5 लाख रुपयांचं अनुदान देखील देण्यात आलेलं आहे. ओके, तर लक्षात घ्या, परत एकदा सांगतो,
जे पाटण्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला त्यात कोरोना लसीवरही सरकारने मोठा निर्णय घेतलेले आहेत. नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आलेलं आहे. बिहार निवडणुकांमध्ये रोजगाराचा महत्त्वाचा मुद्दा होता. आरजेडीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं या निवडणुकांमध्ये रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने उचलला होता, परंतु या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील 5 वर्षासाठी 20 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त तरुणांना रोजगारासाठी 5 लाख रुपयाचं अनुदानही देण्यात येणार आहे. ओके, तर या काही आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या. तर यामध्ये आपण काय बघितलं परत एकदा बघूयात. तर पहिल्यांदा आपण युकेचे पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि बोरिस जॉन्सन या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. त्यानंतर ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास 100 दिवसांवर येऊन आलेला आहे. याच्याशी रिलेटेड थोडक्यात माहिती आपण इथे बघितलेली आहे. त्यानंतर NDAचं आरजेडीला उत्तर 20 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आरजेडीनं केलेलं आहे. ओके, तर ह्या सर्व महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडीचे म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे पॉईंट्स होते त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. ओके, जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर आमच्या युथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तसा मेसेज करा, आम्ही ती तुम्हाला अवेलेबल करून देऊ. आणखीन आमचं जे आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे तो अजून देखील सुरू आहे. यामध्ये आम्ही UPSC मेन्सच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्याचे आन्सर रायटिंग प्रोग्राम सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये तुमच्या आम्ही आन्सर रायटिंगला पूर्ण चेक करून त्याचा रिव्ह्यू देखील देत असतो. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ते आम्ही चेक करत असतो. ते देखील तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्याची जास्त इन्फॉर्मेशन आमच्या टेलिग्राम चॅनेलवरून घेऊ शकता. त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणखीन जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्ही देखील मोटिवेट होऊ. तसंच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.